राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। विवाहविषयक संकेतस्थळावरील ओळखीतून एकाने तरुणीला 21 लाखांचा गंडा घातला। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पैसे मागितल्यावर खेळण्यातील नोटा असलेली 50 लाखांची बॅग हवाली केली। या प्रकरणी 32 वर्षीय तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गोरखनाथ गावंडकर याला अटक केली आहे। त्याला न्यायालयाने 13 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। फिर्यादीनुसार तरुणी घटस्फोटीत असून गोरखनाथशी मार्च 2025 मध्ये विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून परिचय झाला। त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला। आपण आर्थिक अडचणीत असून पैशाची गरज आहे असे सांगून वेळोवेळी 21 लाख रुपये उकळले। काही दिवसानंतर आपली फसवणूक होत असल्याची चाहूल लागल्यावर तिने गोरखनाथकडे पैसे मागितले। 15 फेब्रुवारी गोरखनाथ पुण्यात आला असता तरुणीला सिंहगड रोडवरील एका हॉटेलबाहेर भेटायला बोलावले। त्याने एक काळ्या रंगाची बॅग आणली होती। त्याने सांगितले, बॅगेत 50 लाख असून तुझे 21 लाख रुपये घे आणि राहिलेले पैसे मला RTGS द्वारे पाठवून दे। त्यानंतर गोरखनाथ तेथून निघून गेला। बॅगेला लॉक होते, त्यामुळे तरुणीने तेथे जागेवर उघडून पाहिली नाही। तिला वाटले त्याने पैसे परत केले आहेत। जेव्हा तरुणीने बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यामध्ये खेळण्यातील नोटा आढळल्या। त्यानंतर तरुणीने तक्रार दिल्यावर पोलिसांनी रविवारी आरोपीस अटक केली। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम करीत आहेत।